वक्फ बोर्ड विधेयक आज लोकसभेत सादर करणार, सूत्रांची माहिती, सर्व पक्षीयांची सहमती मिळवण्याचा प्रयत्न। काँग्रेस खासदारांची आज बैठक, वक्फ बोर्ड विधेयकाबाबत राहुल गांधी नेते खासदारांशी चर्चा करणार। वक्फ कायद्यातील बदल नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना मान्य आहे का, काँग्रेसचे नेते नसीम खान यांचा सवाल। बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार, मोहम्मद युनूस आज शपथ घेणार। बीएनपी नेत्या खालिदा झिया यांचं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। बांगलादेशातील भारतीय व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद, बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे पुढील सूचनेपर्यंत व्हिसा केंद्र बंद। महिला टी20 वर्ल्ड कपच्या यजमान पदावर संकट, बांगलादेशकडून यजमानपद मागे घेतलं जाण्याची शक्यता, ऑक्टोबर महिन्यात टी20 विश्वकपचं नियोजन। बांगलादेशातील अराजकतेमुळे अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा धोक्यात, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी बांगलादेशच्या मुद्द्यावरून मोदींना लगावला टोला। बांगलादेशातील अराजकतेचा हिंदूंना फटका, अत्याचाराविरोधात अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक, बांगलादेशातील भारतीयांना सुरक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवली, एसएसबी कडून सीमेवर कडक तपासणी सुरू। काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे बांगलादेशबाबत वादग्रस्त वक्तव्य, बांगलादेश सारखी परिस्थिती भारतातही होऊ शकते, तर पुढचा नंबर भारताचा असल्याचं सज्जन वर्मांचं वक्तव्य। केदारनाथच्या सोनप्रयागमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली, रस्ता ठप्प, बचाव यंत्रणांचं काम प्रभावित। आज ब्रॉन्झ मेडलसाठी भारतीय हॉकी टीम खेळणार, स्पेनशी होणार भारताचा सामना, संध्याकाळी 5:30 वाजता रंगणार सामना। भालाफेकच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा, रात्री 12 वाजता नीरजची मॅच, नीरजकडून भारताला गोल्ड मेडलची आशा। ब्राझीलच्या रिओ डी जानेरोमधील जंगलांना आग, रहिवासी भागांनाही सतर्कतेचा इशारा, धुरामुळे स्थानिक अस्वस्थ, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न। स्पेनमध्ये क्लायमेट चेंज विरोधात उग्र निदर्शनं, आंदोलकांकडून फुटबॉल स्टार मेस्सीच्या घराची तोडफोड। निर्वासितांबाबत ब्रिटनमध्ये मतमतांतर, लंडनमध्ये निदर्शनं, एक गट निर्वासितांना हाकलून देण्यावर ठाम, तर दुसरा गट निर्वासितांच्या बाजूने। इटलीत पावसासह गारांचाही मारा, बोर्गोसेसिया भागात पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात गाराही, युरोप आणि मध्य पूर्वेत खराब हवामान।